40 दिवसांचा वसपा आपण 5,500 दिवस घेतो. तेव्हाची परिस्थिती कशी असेल. पण कवी कलशांवर रोष खूप होता इथल्या लोकांचा. नुसता अष्टप्रधान मंडळाचाच नाही तर बाकीच्याही माणसांचा खूप रोष होता. कवी कलशांची खूप महत्वाची भूमिका आहे संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये. कवी कलश हे त्यांचे एक प्रकारे मित्र आहेत, सल्लागार आहेत आणि दोघेही कवी आहेत. आणि अचानकपणे संभाजी महाराज पकडले जातात. संभाजी महाराजांचा पराक्रम काय बघा, औरंगजेबाने स्वतःच्या डोक्यावरचा किमोश खाली फेकून दिलेला. तो सगळ्या दरबाराला एकत्र करतो. तो म्हणतो की जोपर्यंत हा काफर बच्चा संभा माझ्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत मी डोक्यावर किमोश नाही. तो तसा टाकला आणि बोडका बसलाय दरबारामध्ये. ही हार आहे औरंगजेब. चालतं ब्रिटिशांचं पत्र आहे की जी चूक पोर्तुगीजांनी केली ती चूक आपण नाही केली ते खूप चांगलं झालं की मोगल मराठा संघर्षामध्ये आपण तटस्थ राहिलो, नाही तर आपले पण पोर्तुगीजांसारखे हाल झाले. औरंगजेबाचं सैन्य वैतागलं. एवढे वर्ष ते दिल्लीपासून दूर आहेत. रामसेतचा किल्ला घ्यायला 5.5 वर्ष लागलीत औरंगजेबाला. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले खान जहान बहादूर खानाने ते वर्णन सगळे की काही केलंय मराठी हातात येत नाहीत, किल्ला मिळत नाही. शिवाजी महाराजांचं एक बकरीतलं वाक्य आहे की माझं एक एक किल्ला एक एक उरूस झुंजेल. हे माहिती, हे पिढ्यानपिढ्याचं युद्ध आहे. शिवाजी महाराजांना माहिती आहे की एक दिवस खासा औरंगजेब येणार. ती सगळी तयारी शिवाजी महाराजांनी करून ठेवली आणि त्याचं एक्झिक्युशन, त्या प्लॅनिंगचं सगळं एक्झिक्युशन संभाजी महाराज. कारण की अतिशय संशयी होता औरंगजेब. त्याला असं वाटत होतं की माझ्याकडे भलत्याच माणसाला मारतील आणि मला सांगतील दाराला मार. नाही, महाराजांना जेवढ्या शारीरिक यातना दिल्या गेल्या त्याच्यापेक्षा भयानक मानसिक यातना महाराजांना झाली. आणि अल्लाचे आभार मानायला तो खाली उतरतो तेव्हा संभाजी महाराज म्हणतात की कविराज तुम्ही उभी हयात चर्चा केलीत आमच्याशी काव्याची, करून दाखवा या क्षणी या औरंगला बघताना काय वाटतं त्याचं काव्य. कविराज कविता करतायत. यावन रावण की सभा शंभू बंधो बजरंग, लहू लसत सिंधूर सम खूप खेल्यो रणरंग, जो रवी ससी लखतही खद्योत होत बतरंग, त्यो तव तेज निहारके तखत तेजो औरंग, तखत तेजो औरंग. याचा अर्थ असा आहे तर मी तेच आता हे तुम्ही जे म्हणताय त्याच्यातनं आपण हेच एक मी विचार करतोय की तेव्हाच्या काळात मुसलमान राज्यकर्ते खूप जास्ती झाले होते आणि ते अत्याचार करते होते, नुसते राज्यकर्ते नव्हते. अत्याचार करत होते, कन्व्हर्जन्स करत होते, प्लस पोर्तुगीज सारखे ख्रिश्चन कन्व्हर्जन्स करणारे पण लोक होते आणि त्यामुळे हिंदू राज्याचा जो खच्चीकरण होत होतं त्याला वाचवण्यासाठी हे दोन महापुरुष नी खूप मोठं काम केलंय आणि तेव्हा त्यांची म्हणजे हिंदुत्ववादी असण्याची गरजच होती. त्यांना ते धर्मनिरपेक्ष असून चालणारच नव्हतं. त्यामुळे त्यांनी ते खूप सुंदर काम हिंदू धर्मासाठी केलं असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या सगळ्या आत्ताच्या संकल्पना आहेत हो. हे सेक्युलर, धर्मनिरपेक्ष आपल्या या संकल्पनाच नाही. धर्मनिरपेक्ष ही काय संकल्पना आहे? आणि मला वाटतं हिंदू हा तसाही धर्मनिरपेक्षच असतो कम्पॅरेटिव्हली. या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतलाय. धर्म धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे जीवन जगण्याची आदर्श पद्धत म्हणजे धर्म. म्हणून यात्रेला जाताना वाटेत ज्या असतात त्या आता हॉटेल झाले ठीक आहे. मी आधी अगदी 30 वर्षापूर्वी पण धर्मशाळा होत्या. लोक धर्मशाळांचा उपयोग करत होते. धर्मशाळा म्हणलं जातं ना, धर्मनिरपेक्ष शाळा नाही म्हणलं जात, धर्मशाळा म्हणलं जातं. आपण वजन काटा जो असतो, वजन काटाला काय म्हणलं जातं? धर्म काटा म्हणलं जातं. तिथं धर्म पाहिजे, नाहीतर तो फसवेल आपल्याला. तिथं तू धर्माने वाग असं पण म्हणतो. याचक मंदिराच्या बाहेर आपल्याकडे जेव्हा याचना करतो एखाद्या गोष्टी तो म्हणतो साहेब धर्म करा. मग धर्मनिरपेक्ष करा असं म्हणतो. धर्मनिरपेक्ष दान द्या का आम्हाला? काय थिल्लरपणा चालू या? तुम्ही आपण आपल्या पत्नीला देखील धर्मपत्नी म्हणतो ना. धर्मपत्नी धर्माने आपण तिला आणलेलं आहे, नीतीने आणलंय. इथं काही कुठेही आपण हे जे आत्ताची जी चाललेली थेर आहे तसं नाहीये त्याला. त्याच्या पाठीमागे तो विचार आहे. शेजार धर्म म्हणतो ना आपण. शेजार धर्म काय? किंवा असं म्हणतो हा तुझा धर्म आहे, म्हणजे तुझी ही तुझं कर्तव्य आहे. कर्तव्य असं म्हणूयात आपण. बरोबर. धर्मनिरपेक्ष ढोल वाजून वाजून आहे ना आपण सगळा आपला आत्मघात केलाय. धर्मनिरपेक्ष म्हणून सगळीकडे अनाचार आणि अत्याचार बोकाळालाय. नैतिकता रसातळाला गेली ते धर्मनिरपेक्षता आणि ते सर्व धर्म समभाव आणि सेक्युलर या सगळ्या थोतांडामुळे.
तिकडे ते सेमेटिक रिलिजन्स जे आहेत ना, तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्या चष्म्यातून इथं तुम्ही धर्माकडे बघितलं, त्यामुळे सगळं प्रॉब्लेम गडबड झाली ना. झालाय, प्रॉब्लेम झालाय. बरोबर, बरोबर. राईट. तिथे एकच प्रेषित, एकच ग्रंथ आणि एकच गॉड. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाची आराधना केली तर तुमच्याकडे चिरले जातील. हा जो तिथला सगळा जो संघर्ष आहे, तो त्या नजरेतून तुम्ही इथं बघताय आणि त्यामुळे सगळी गल्लत होती. बरोबर, बरोबर, बरोबर. म्हणजे त्या धर्मांचा आणि हिंदू धर्माचा कन्सेप्टच वेगळा आहे. धर्म ही संकल्पनाच वेगळी. धर्म म्हणजे रिलिजन नाही, धर्म म्हणजे पंथ नाही, धर्म म्हणजे मजहब नाही, धर्म म्हणजे धर्म. आता मला बुधभूषण या ग्रंथाबद्दल बोलायला खूप आवडेल. तर बुधभूषण हा ग्रंथाचा महत्व काय आणि ते संभाजी महाराजांनी का, कसे आणि कधी लिहिले? बुधभूषण हा ग्रंथ राजनीती शास्त्रावरचा ग्रंथ आहे. राजनीती शास्त्रावर ग्रंथ लिहिणं, अभ्यास करणं, हे जवळपास 700 वर्षांनी संभाजी महाराजांनी केलं. म्हणजे 700 वर्ष थांबलेली ही परंपरा संभाजी महाराजांनी पुनःस्थापित केली. राजनीती शास्त्रावर अभ्यासच करत नव्हती आपली लोक. परकीय आक्रमणामुळे राजनीती शास्त्रावर अभ्यास करणं, त्याचा काय सांगितलंय त्याच्यामध्ये, काय कर्तव्य सांगितलीत राजाची, प्रजेची कर्तव्य काय. आपल्याकडे काय आहे, राजाची कर्तव्य, तसं नाहीये. संभाजी महाराजांनी त्या ग्रंथात प्रजेची पण कर्तव्य सांगितली. बरोबर. म्हणून ते आता खूप रिलेव्हंट आहे. आता जे सगळेजण बरोबर. आंदोलन करतात ना, आमचे हक्क, आमचे आता हक्क, फक्त हक्कच पाहिजेत, कर्तव्य नाही कर्तव्य पाहिजे. नको. बरोबर. तर बाबांनो, तुम्ही तुमचे हक्क मागण्यासाठी आधी तुम्ही तुमचं कर्तव्य कर्तव्य पूर्ण केलं. निभवा. म्हणजे बरोबर समोरच्याचे हक्क सुरक्षित राहतील. मग समोरचा त्याचं कर्तव्य निभवेल म्हणजे तुमचे हक्क सुरक्षित राहतील. बरोबर आहे, हे बरोबर. संभाजी महाराज सांगतात बुधभूषण ग्रंथामध्ये. हम्म. विदेशी आक्रमण याच्यामुळे खंडित झालेली परंपरा, किंवा ही परंपरा खंडित झाली राजनीती शास्त्राकडे आपण दुर्लक्ष केलं म्हणून आपल्यावर म्हणून आक्रमण विदेशी झालं. आक्रमण. बरोबर, असं आपण म्हणू शकतो. बरोबर. अच्छा. राजा राजाची कर्तव्य, प्रजा प्रजेची कर्तव्य, सेनापतीची कर्तव्य, अमात्याची कर्तव्य, राजसेवक कसा असला पाहिजे, राजसेवकाशी कसं वागावं, इतकं बारीक सारीक मार्गदर्शन बुधभूषण मध्ये केलेलं आहे. दुर्गनीती आहे बुधभूषण. बुधभूषण मध्ये अगदी सांगायचं झालं तर आजकालच्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे, आपलं रुटीन कसं असलं पाहिजे, इथपर्यंत मार्गदर्शन केलेलं. तो आत्ताही खूप उपयुक्त असा ग्रंथ आहे आणि 33 प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे संभाजी महाराज राजनीती शास्त्रावर. भवानी मातेचं स्तोत्र स्वरचित 11 श्लोक संभाजी महाराजांनी त्याच्यात स्तोत्र रचलंय भवानी मातेचं. शंकराचं वर्णन आहे, रामाचं वर्णन आहे, गणेशाचं वर्णन आहे, भोसले कुळाचं वर्णन केलेलं आहे संभाजी महाराजांनी, की भोसले कुळ काय आहे. शहाजी महाराजांचं वर्णन आहे, शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. शिवाजी महाराजांना ते जगदीश्वराचा अंशावतार म्हणतायत. आणि त्या एका श्लोकात म्हणतात की श्रीकृष्ण अवतार समाप्त झालाय, बुद्ध अवतारही संपलेला आहे आणि या कलिकालाने या पृथ्वीला व्यापून टाकलेले सगळ्या अन्याय अत्याचाराने यवनांच्या. अशा वेळेस जगदीश्वराने शिवाजी महाराजांच्या रूपात अवतार घेतला आणि अवतार घेऊन काय केलं ते फार महत्वाचं सांगितलं. अवतार घेऊन काय केलं शिवाजी महाराजांनी, स्वतः काही केलं नाही. श्लोकात काय सांगितलं ते सांगतोय मी. म्हणजे सगळं केलं शिवाजी महाराजांनी, पण शंभूराजे म्हणतात जगदीश्वराचा अंशावतार धारण करून प्रत्येकाला आपापलं काम करण्याच्या कर्तव्यास लावलं. मॅनेजमेंट. म्हणजे प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव करून दिली. त्याच्यात असा शब्द की विद्वत जनादी, सगळ्यांना आपापल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. म्हणजे ह्याच्यात पण जे आहे ना की कोणीतरी अवतार येईल आणि आपलं रक्षण करेल असं नाहीये. संभाजी महाराज म्हणतात जगदीश्वराचा अंशावतार धारण करून शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला आपापल्या कर्तव्याची जाणीव करून दिली, आपापलं कर्म करायला बाध्य केलं. म्हणजे करायचं शेवटी आपणच सगळ्यांनी, असं शंभूराजे म्हणतात. म्हणजे ह्याच्यात पुन्हा अवतार संकल्पना आणि जे आपल्याला हिंदू धर्मातला तो एक महत्वाचा भाग आहे. पण कधी कधी या अवतार संकल्पनेमध्ये काय होतं की आपण निष्क्रिय होऊन जातो. अशी लोकांची समजूत असते की कोणीतरी अवतार येईल. तसं नाही. शंभूराजे ते सांगतात की अवतार घेतला पण सगळ्यांना कर्तव्य करायला भाग पाडलं.
बरोबर. सो आपण असं म्हणू शकतो की बुधभूषण हे पॉलिटिकल मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंटचं एक मास्टर क्लास आहे. म्हणायला हरकत नाही. त्याच्यामध्ये चाणक्याच्या अर्थशास्त्राचा अभ्यास केलाय. महाभारताचा शांती पर्वाचा अभ्यास केलाय. त्याच्यातले काही श्लोक आहेत. त्याचं पुन्हा परिशीलन संभाजी महाराजांनी केलंय. आणि हे कितव्या वर्षी लिहिलं? हे साधारण 17व्या वर्षी लिहायला सुरुवात केली संभाजी महाराजांनी आणि 21व्या वर्षी पूर्ण केलं असेल. म्हणजे जेव्हा राज्याभिषेक झालेला आसपास हां, कारण की राज्याभिषेकाचं वर्णन आहे त्याच्यात. मी जे मगाशी म्हणालो, की राज्याभिषेकाचा श्लोक आहे त्याच्यात. तेव्हा राज्याच्या सीमा काय आहेत ते सांगितलेलं आहे. त्यामुळे ते राज्याभिषेक झाल्यानंतरच त्या ग्रंथाचं लेखनाला सुरुवात झाली आणि 3-1 वर्षात तो पूर्ण झालाय. आणि पूर्ण राजनीतीशास्त्रावरचा 884 श्लोकांचा ग्रंथ आहे 3 अध्यायामध्ये. अजूनही तो असं संशोधकांचं म्हणणं आहे, की तो अपूर्ण ग्रंथच आपल्या हातामध्ये आलाय. अजूनही काही अध्याय आपल्याला सापडलेले नाहीयेत. सो कवी कलश यांची संभाजी महाराजांच्या जीवनातली भूमिका काय होती? आणि एक शिर्के कवी कलश या कलहात संभाजी महाराजांचं काय सहभाग होता? कवी कलशांची खूप महत्वाची भूमिका आहे संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये. कवी कलश हे त्यांचे एक प्रकारे मित्र आहेत, सल्लागार आहेत. आणि दोघंही कवी आहेत. दोघांनाही शस्त्रांबरोबर शास्त्रांचे पण अभ्यास आहे दोघांचाही. त्यामुळे तो समान धागा आहे. त्यांची मैत्री फुलत जाण्याचा. दोघंही विद्वान आहेत. दोघांनाही व्रजभाषा येते, संस्कृत भाषा येते. आणि कवी कलशांचा जो पहिला उल्लेख येतो तो आग्र्याच्या कैदेमध्ये असताना येतो. म्हणजे शंभूराजे आणि शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेत होते, जेव्हा ते 9 9 वर्षाचे. वर्षाचे होते तेव्हा अच्छा. तेव्हा कवी कलशांचा उल्लेख आहे पहिल्यांदा. त्यामुळे कवी कलश हे वयाने मोठे आहेत शंभूराजांपेक्षा. आणि तिथं शिवाजी महाराजांनी त्यांना नेमले असा उल्लेख विजयराव देशमुखांनी जे शंभूचरित्र लिहिलंय, सद्गुरुदास महाराज, शिवकथाकार विजयराव देशमुख, की खूप अतोनात त्यांनी सगळं कागदपत्रांचा अभ्यास करून जेव्हा त्यांनी राजा शंभू छत्रपती असा ग्रंथ लिहिलाय त्याच्यामध्ये हे सगळं म्हणलेलं आहे त्यांनी. त्यामुळे कवी कलश हे वयाने मोठे आहेत शंभूराजांपेक्षा. कवी कलश महाराष्ट्रात आल्यामुळे थोडस इकडची मंडळींचा रोष आहे त्यांच्यावर. कागदपत्रांचा आपण अभ्यास केला तर आणि स्वाभाविक परप्रांतीय. हा असं म्हणा स्वाभाविकपणाने इथल्या अष्टप्रधान मंडळातल्या काही जुन्या जाणत्या मंडळींची खटके उडाले आणि त्यावेळेस कदाचित कवी कलश आणि संभाजी महाराज यांच्यामधली ती मैत्री ही जास्त आणखीन फुलली असेल आणि स्वाभाविकपणाने कदाचित संभाजी महाराजांची मनस्थिती अशी असेल की ही लोक कोणीच मला साथ देत नाहीयेत आणि अशा वेळेला कवी कलश कायम माझ्या बरोबर आहेत, माझा शब्द झेलायला तयार आहेत. असे हे शेवटी मनुष्य स्वभाव आहेत. हे शेवटी त्यावेळेस आपण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की तेव्हाची परिस्थिती कशी असेल. पण कवी कलशांवर रोष खूप होता इथल्या लोकांचा. नुसता अष्टप्रधान मंडळाचाच नाही तर बाकीच्याही माणसांचा खूप रोष होता. शिर्क्यांचाही रोष होता आणि जे जयदेव शेकावलीत जे आपल्याला वाचायला मिळतं की ते शिर्के आणि कवी कलश यांच्यामध्ये भांडण झालं होतं आणि त्या भांडणात कवी कलशांच्या बाजूने संभाजी महाराज उतरलेले आहेत आणि शिर्क्यांचा बंदोबस्त करून ते विशाळगडाकडे गेले. त्यामुळे शिर्के आणि कवी कलश यांच्यामध्ये बेबनाव झाला होता आणि त्या वादामध्ये कवी कलशांच्या बाजूने संभाजी महाराज होते. अशी त्या जयदेव शेकावलीनुसार आपल्याला असं म्हणता येईल. तो आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, संभाजी महाराज जेव्हा पकडले गेले ते कसे पकडले गेले, तेव्हाची परिस्थिती काय होती आणि तेव्हा त्यांना तिकडनं निसटणं शक्य नव्हतं. ते म्हणूनच मी म्हणलं की आपण जे सुरुवात केली की 5 लाखाचं सैन्य सागर. आता आपण बसून हे सगळी त्याच्यावर चिकित्सा त्याच्यावर चर्चा करत होतो. पण त्यावेळेसची परिस्थिती काय असेल ते आपण नाही आत्ता सांगू शकत. एकतर संभाजी महाराज पकडले गेले. हाच मला असं वाटतं खूप मोठा धक्का होता हिंदवी स्वराज्याला बसलेला. कारण की 8.5-9 वर्ष हा संघर्ष चालू आहे. औरंगजेब म्हणतो मी एका वर्षात हा संघर्ष पूर्ण करेन, ह्यात संपवीन एका वर्षात. औरंगजेबाच्या सगळ्या युद्ध मोहिमा ज्यांनी आखलेल्या आहेत त्या सगळ्या 1-2 वर्षात त्यांनी समाप्त केल्यात. ही एकच युद्ध मोहीम आहे की 27 वर्ष औरंगजेब लढतो ही मोहीम. संभाजी महाराजांची 8.5-9 वर्षांची कारकीर्द आणि पुढे 18 वर्ष संघर्ष औरंगजेबाचा चालू. आपण आता संभाजी महाराज
8.5-9 वर्षाच्या कारकिर्दीचा विचार केला तरी 1 वर्षाचा जिहाद पूर्ण करणार होता. बाकीच्या मोहिमा त्यांनी 1.5-2 वर्षात संपवलेल्या आहेत. 8.5-9 वर्ष झाली ती मोहीम संपत नाहीये. आणि अचानकपणे संभाजी महाराज पकडले जातात. संभाजी महाराजांचा पराक्रम काय बघा, औरंगजेबाने स्वतःच्या डोक्यावरचा किमोश खाली फेकून दिलेला आहे. तो सगळ्या दरबाराला एकत्र करतो. तो म्हणतो की जोपर्यंत हा काफर बच्चा संभा माझ्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत मी डोक्यावर किमोश घालणार. तो तसा टाकला आणि बोडका बसलाय दरबारामध्ये. ही हार आहे औरंगजेबाची. तो स्वतःला तख्ते ताऊसे हिंदुस्तान म्हणतोय. असा हा औरंगजेब. हा संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे दरबारामध्ये किमोश धारण न करता बसत होता. म्हणजे समोरच्याला कित्येक पण वर्ष. वाईट वाटावं. ती एक प्रकारे नाचक्की आहे औरंगजेबाची. 85 सालचं ब्रिटिशांचं पत्र आहे की जी चूक पोर्तुगीजांनी केली ती चूक आपण नाही केली ते खूप चांगलं झालं की मोगल मराठा संघर्षामध्ये आपण तटस्थ राहिलो. नाहीतर आपले पण पोर्तुगीजांसारखे हाल झाले. हे 85 सालचं पत्र आहे. औरंगजेबाचं सैन्य वैतागलं होतं. एवढे वर्ष ते दिल्लीपासून दूर आहेत आणि त्यांना सवय नाही इथली. हो, बरोबर. त्यांना तिथं त्या ऐशारामात राहण्याची सवय आहे. बरोबर. वातावरण पण वेगळं आहे. वेगळं आहे. इथं कधी कुठून छापा पडेल काही सांगू शकत माहिती नाही. माहित नाही. आणि या सगळ्या खडतर प्रवासामध्ये 8.5-9 वर्ष ते सैन्य इथं राहते. त्यामुळे त्याच्याही सैनिकांना ते खूप अशी ती परिस्थिती हाताच्या बाहेर गेली खरं तर एक प्रकारे औरंगजेब. कुठंतरी सैन्याचं मोरल वाढण्यासाठी कुठेतरी त्यांना आत्मविश्वास लाभावा म्हणून मग औरंगजेब मराठ्यांवरचा फोकस काढून आदिलशाही आणि निजामशाहीकडे फोकस करतो. आणि 86 साली आदिलशाही पडली, 87 साली निजामशाही पडली. एवढ्या जुन्या शाया या वर्ष दीड वर्षात औरंगजेबाने समाप्त केलेत. पण हे हिंदवी स्वराज्य जे नव्याने उभं राहिलं होतं ते मात्र चिवटपणे औरंगजेबाशी संघर्ष करते. किती किती मोठा पराक्रम आहे की तुमच्या आदिलशाह्या कुतुबशाह्या या वर्ष दीड वर्ष समाप्त झालेत. 200 वर्ष जुन्या या शाळा. आदिलशाही ही हिंदवी स्वराज्याच्या 30 पट मोठी आहे बरं का. मोगल साम्राज्य 70 पट मोठे, आदिलशाही 30 पट मोठे. तरी आदिलशाही वर्षभरात समाप्त झाली. पण हिंदवी स्वराज्य हे टिकून आहे. हे संघर्ष करत आहे. कुठेतरी आदिलशाही कुतुबशाही जिंकल्यावर थोडंसं त्यांचं मोरल बूस्ट झालं त्या मोगलांचं. नाहीतर त्यांना सगळीकडे पराभव पत्करावा लागला. एक रामसेतचा किल्ला घ्यायला 5.5 वर्ष लागलीत औरंगजेबाला. औरंगजेबाचे 3 सरदार शहाबुद्दीन खान, खान जहान बहादूर खान आणि कासिम खान. शहाबुद्दीन खान म्हणतो मी सकाळी मोर्चा लावतो आणि संध्याकाळी किल्ल्यावर जाऊन नमाज पडतो. सकाळी गेली, दुसरा दिवस उजाडला, दुसरा दिवस गेला, तिसरा, चौथा, 5वा दिवस नाही, महिने नाही, वर्ष गेली. 5 वर्ष. 5-5.5 वर्ष हा किल्ला हा. 400 ते 500 मावळ्यांच्या शिबंदीने लढतोय गोफण गोंड्यांच्या साह्याने. 15,000ची फौज घेऊन आलाय खान जहान बहादूर खान. पहिल्यांदा शहाबुद्दीन खान आलाय, मग खान जहान बहादूर खान आलाय, मग कासिम खान आलाय. 3 सरदार परेशान झालेत. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले. खान जहान बहादूर खानाने ती वर्णन सगळे वाचली की काही केलंय मराठी हातात येत नाहीत, किल्ला मिळत नाही. आणि तो खान जहान बहादूर खान एका मांत्रिकाकडे गेलाय. हा आपण हसतोय पण हा इतिहास आहे. की काहीतरी सांगत बाबा काय करू. तो मांत्रिकाकडे जातोय की बाबा मला काही करून मला हा किल्ल्यावर मला जाऊन देत, मला विजय मिळवू देत. तो मांत्रिक त्याला सांगतो की 100 किलो वजनाचा सोन्याचा साप तयार कर. 100 तोळे वजनाचा. अरे बाप. 100 तोळ्याचा साप तयार केला सोन्याचा. आणि तो साप घेऊन पहिला सैनिक पुढे जाईल आणि त्याच्या पाठीमागे सगळी फौज जाईल. मग तुला नक्की विजय मिळेल. आणि असं केलंय. 100 तोळे 100 तोळ्याचा साप तयार केलाय त्या ह्यानी खान जहान बहादूर खाननी. तो साप घेऊन तो चाललाय सैनिक, मागं सगळं सैन्य आहे. पार दरवाजापर्यंत चाललेले. मराठ्यांकडून काहीच प्रतिकार नाही आणि ह्याला वाटते की आता आपण जिंकतोय. त्या मांत्रिकांनी जे काही मंत्रबिंत्र दिले ते कामी आलेत. आणि बरोबर टप्प्यात आल्यावर मराठे मारा करतायत दगडांचा. आणि पहिला प्रहार तो जो साप धरलेला जो माणूस आहे, जो सैनिक आहे त्याच्यावर होतोय. सापही कुठे गेला तो मिळाला नाही आणि ज्यांनी साप धरला तोही मिळाला नाही. अशी हतबलता आहे मोगलांची.
शिवाजी महाराजांचं एक बखरीतलं वाक्य आहे की माझं एक एक किल्ला एक एक उरूस झुंजेल. हे माहिती, हे पिढ्यानपिढ्याचं युद्ध आहे. शिवाजी महाराजांना माहिती आहे की एक दिवस खासा औरंगजेब येणार. काय ती सगळी तयारी शिवाजी महाराजांनी करून ठेवली आणि त्याचं एक्झिक्युशन, त्या प्लॅनिंगचं सगळं एक्झिक्युशन संभाजी महाराजांनी. सगळे किल्ले एक एक वर्ष किमान झुंजतील एवढी रसद आहे प्रत्येक किल्ल्यावर. आणि इकडे एक वर्ष काय 5-5.5 वर्ष आपला एक किल्ला झुंजतोय. असा हा सगळा पराक्रम आहे संभाजी महाराजांचा. आणि 8.5-9 वर्ष औरंगजेब हतबल झालाय आणि मग अचानकपणे त्याला ते संभाजी महाराज मिळाले. त्याला काय करू काय नको असं. कसे मिळाले? पण ते मिळण्यामागे काही धोका किंवा हो, काही 100% अंतर्गत शत्रू हेच झालेलं आहे. कोणीतरी वाटा दाखवल्यात. काहीतरी त्याच्यामध्ये गडबड आहेच 100%. त्याच्यात ते काही कोणी नाकारू शकत नाही. पण इतिहासाला माहित नाही काय झालं ते. आणि जोपर्यंत आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा पुरावा किंवा सबूत मिळत नाही तोपर्यंत आपण एखाद्याला ब्लेम करणं पण चुकीचं आहे. त्यामुळे कोणी काय केलं, हे मग शिर्क्यांनी केलं का आणखीन कोणी केलं का, हे बोलणं तसं काही औचित्याला धरून त्याचा म्हणजे आपण अंदाजच बांधू शकतो. आपण त्याच्यावर काही भाष्य नाही करू शकतो. नाही करू शकत. शिर्क्यांचे जे काही असे काही शिर्क्यांनी वाट दाखवली किंवा शिर्क्यांनी असं काही कुठेही ऐतिहासिक कागदपत्रात नोंद तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे उगीच शिर्क्यांनाही दोष देण्यात काही अर्थ नाही. म्हणजे सगळे इतिहासकार म्हणजे इतिहासकार नाही, जे काही सिरियल्समध्ये किंवा याच्यामध्ये दाखवलं होतं की शिर्के यांनी ऐकलं, तसं काही नोंद कुठेही आपल्याला सापडत नाही. तो संभाजी महाराज पकडले जाणं हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जसं शिवाजी महाराज पावनखिंडीतनं निसटायला यशस्वी झाले होते, तसं इकडे संभाजी महाराजांना निसटायचा चान्स नव्हता. दोन्ही परत परिस्थितीमध्ये वेगळं फरक आहे. बरोबर. पावनखिंडीमध्ये कसं झालं होतं की शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते आणि त्यांना विशाळगडावर जायचं होतं. त्यामुळे मला पन्हाळगडावरून विशाळगडावर जाताना मध्ये वेढा फोडायचा आहे आणि पुन्हा विशाळगडाच्या पायथ्याशी पण फौज आहे, ती फोडायची. हे ऑलरेडी बॅक ऑफ माइंड शिवाजी महाराजांना माहिती होतं. त्यामुळे तेवढंही शस्त्रास्त्र, तेवढी मावळ्यांची तुकडी हे बरोबर घेतलं होतं महाराजांनी. ती कमी असेल मोगलांच्या मानाने, सिद्धी जोहरच्या मानाने, पण शिवाजी महाराजांना माहिती होतं ना की हे असं असं करायचंय. इथं संगमेश्वरला जेव्हा मुघलांचं सैन्य आलं तेव्हा ते सैन्य किती आहे, काय आहे, हे संभाजी महाराजांना माहिती होतं. पण ते सैन्य कुठं आहे ते माहिती होतं, किती आहे तेही माहिती होतं. पण ते एवढ्या जवळ येईल लगेच की, आणि मग तिथं मग ती मेक आहे की ते कसं काय झालं, त्या मग वाटा कोणी दाखवल्या किंवा तिथं ती गडबड झालेली. असे प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यात खूप आहेत. मग आत्ता आपण भाष्य करणं की असं कसं झालं, म्हणून मी जे म्हणलं की दोन महापुरुषांची तुलना करण्यापेक्षा त्यांची जी परिस्थिती आहे त्यांना त्याचा आपण विचार केला पाहिजे. तुम्ही जो पन्हाळ्याचा उल्लेख केला की पन्हाळ्यात शिवाजी महाराजांना माहिती आहे मला वेढा फोडायचा आहे, त्याच्यासाठी त्यांनी नियोजन केलंय. बरोबर. आणि तेवढं करायला त्यांच्याकडे थोडा वेळ आहे, बॅक ऑफ माइंड सगळी तयारी झालेली आहे. बरं, त्याच्यात शिवा काशीदांचं योगदान आहे, शिवा काशीदांचा पराक्रम आहे, ती कथा सगळ्यांना माहिती आहे. कशा रीतीने सिद्धी जोहरच्या सैन्याला चकवलंय महाराजांनी तिथे. पुढं गेल्यानंतर मग तो घोडकिंडीतला पराक्रम आहे बाजीप्रभूंचा. इथं त्या धर्तीवर इथं माळोजी घोरपड्यांचा पराक्रम आहे. याप्रमाणे बाजीप्रभू देशपांड्यांनी तिथं धारातीर्थी पडले, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सैन्य. इथं माळोजी बाबा घोरपड्यांनी ते केलेलं आहे. पहिला सगळं जे सैन्य सागर आला तो सगळा माळोजींनी आधी आपल्या अंगावर घेतला आणि तिथं माळोजी घोरपड्यांचं बलिदान झालं. असं तो तिथं मग त्या दोन गोष्टी तुम्हाला सिमिलर वाटू शकतात. जसं बाजीप्रभूंचं बलिदान झालंय तसं इथं माळोजी घोरपड्यांचं बलिदान झालंय.
बरोबर. तो जेव्हा आता संभाजी महाराज शेवटी पकडले गेले आणि मुघलांनी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केलेले, सो त्याच्याबद्दल काय तुम्हाला सांगायला आवडेल? अ, संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर अ, औरंगजेबाला तर खूप आसुरी आनंद झाला होता. काय करू काय नको असं झालं. अ, ताजपोशी झालेली आहे त्याची, तख्तनशीन आहे तो. असा असताना देखील तो त्याचा राजमुकुट त्याने खाली फेकून दिलाय आणि तो तसाच ताज त्याच्या डोक्यावर नाहीये आणि असा तो राहतोय. असा हा औरंगजेब आहे. जो ताज मिळवण्यासाठी त्याच्या डोक्यावर तो राजमुकुट, ती ताजपोशी जी झाली औरंगजेबाची, तो तख्तनशीन जेव्हा झाला, तेव्हा त्याने अनेक लोकांची हत्या केली. स्वतःच्या भावाला पण मारलं. स्वतःच्या भावंडांची हत्या केली, बरोबर. स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकलंय. बरोबर. त्यांच्याही मरणाला तोच जबाबदार आहे. स्वतःच्या सख्ख्या भावाची हत्या करून मारेकऱ्यांना आज्ञा दिली आहे की ते मस्तक मला आणून दाखवायचं. कारण की अतिशय संशयी होता औरंगजेब. त्याला असं वाटत होतं की मारेकरी भलत्याच माणसाला मारतील आणि मला सांगतील दाराला मारलं. म्हणून त्याने असं सांगितलं की दाराला मारल्यानंतर त्याचं मस्तक मला आणून दाखवायचं. ते मस्तक मारेकऱ्यांनी आणून दाखवल्यानंतर त्यांनी ते स्वतःच्या हातात असं घेऊन न्याहाळलंय की हा नक्की दार आहे का. रुमालाने सगळं रक्त पुसलंय, केस बाजूला घेतले, त्यांनी खात्री करून घेतली दाराचं मस्तक. इतका क्रूर आहे औरंगजेब. ज्याने दाराच्या बायकोबरोबर म्हणजे स्वतःच्या भाऊजाईबरोबर लगेच निकाह लावलाय स्वतःचा. स्वतःच्या मुलाला, मोहम्मद सुलतान नावाचा स्वतःचा मुलगा, स्वतःच्या वडिलांना मारलं, स्वतःच्या मुलालाही मारलं. 36 नातेवाईकांना तुरुंगात टाकलेले ते. स्वतःच्या मुलीला तुरुंगात टाकले. इतका क्रूर कर्मा औरंगजेब. हा त्याच्या डोक्यावर ताज नाहीये. त्याला कारणीभूत संभाजी महाराजांचा पराक्रम. त्याचं दारुल इस्लामचं स्वप्न पूर्ण व्हायला 8.5-9 वर्ष लागेल. तरी ते स्वप्न पूर्ण झालंच नाही. त्याला कारणीभूत संभाजी महाराज. त्यामुळे तो राग होता. आणि त्या नोंदी आहेत सगळ्या, की मुसलमानांचा शत्रू असंच वर्णन आहे संभाजी महाराज. मुसलमानांना त्रास देणारा, मुसलमानांचा दुश्मन, मुसलमानांची शहर उद्ध्वस्त करणारा, अशा नोंदी आहेत सगळ्या. औरंगजेबाचं बऱ्हाणपूर नावाचं सगळ्यात त्याचं आवडतं शहर, त्याच्यावर संभाजी महाराजांनी छापा टाकलाय. म्हणजे मी मगाशी आपण राजनीतीबद्दल बोललो तसं संभाजी महाराजांची अतिशय आक्रमक अशी युद्धनीती आहे. ऑफेन्सिव्ह डिफेन्स आपण म्हणू. 4 सप्टेंबर 1681 ला औरंगजेब निघालाय. इकडे 6 जून 1674 राज्याभिषेक आहे. 1680 3 एप्रिलला शिवाजी महाराजांचं देहावसन झालेलं आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर एका अर्थाने थोडी एक 4-5-6 वर्ष सुस्थितीत गेली. 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय. त्याच्यानंतर 20 जुलै 1681 ला संभाजी महाराजांचं पंचकर्वण आहे नागपंचमीच्या दिवशी. 16 जानेवारी 1681 ला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 30 जानेवारीला बऱ्हाणपूरवर छापा टाकला. 14 दिवसात. कुठेही संभाजी महाराज स्वतःला हे नाही समजत. ते औरंगजेब येतो ते कळेल त्याला मी काय येते. तो येतोय मग आणखीन मी बॅकफुटला जाऊ का, असं नाहीये. आणि बुऱ्हाणपूरवर छापा टाकणं ही काही साधी गोष्ट नाही. बुऱ्हाणपूर हे उत्तर आणि दक्षिणांना जोडणारं महत्वाचं लष्करी ठाण आहे औरंगजेबाचं. सुरतेसारखंच संपन्न शहर आहे. त्याच्यावर छापा टाकलाय संभाजी महाराजांनी. औरंगजेबाला खूप जिव्हाळा आहे बुऱ्हाणपूर विषयी. कारण की औरंगजेबाचे दोन्ही शहजादे मुअज्जम आणि अज्जम हे तिथं त्यांचा जन्म झालाय. औरंगजेबाची आई मुमताज महल तिला तिथं दफन केलेलं आहे, असं त्यांच्याच कागदपत्रात नोंद आहे. असं हिराबाई नावाच्या हिंदू महिलेबरोबर औरंगजेबाचं प्रेम प्रकरण पुढं जैनाबादी महल असं इतिहासात नाव वाचायला मिळतं. ते बुऱ्हाणपूरमध्ये घडलं. आणि बुऱ्हाणपूर हे खूप संपन्न शहर आहे. तिथं छापा टाकलाय. त्याच्यानंतर औरंगाबादवर छापा टाकलाय. म्हणजे ज्याचं मूळ नाव खडकी आहे. औरंगजेबाने आबाद केलं म्हणून औरंगाबाद अशी त्यांची समज आहे. पण नीट जर का अभ्यास केला आपण तर तिथं काफिर म्हणजे नॉन मुस्लिम म्हणजे आपण यांच्यावर तिथं अनन्वित अन्याय अत्याचार केले. त्यामुळे औरंगाबादने आबाद नाही केलं, औरंगाबादने बर्बाद केलं. आणि ती बर्बादी आपण इतके वर्ष मिरवत होतो औरंगाबाद औरंगाबाद म्हणत. ते आता किमान
छत्रपती संभाजीनगर असं त्या शहराचं नाव झालंय. त्याच्यावर छापा टाकला होता संभाजी महाराजांनी. तर इतिहासात अशी नोंद आहे की संभाजी या फक्त नावाने ते शहर पाऱ्यासारखं हालायला लागलं. तर असं हे सगळं युद्ध चालू आहे मोगलांशी, आणि हे सगळं औरंगजेबाला आठवलं असेल की किती मला त्रास झाला या मोहिमेत, कसं बऱ्हाणपूरवर छापा टाकला. आणि मग आता जे काम माझे सरदार नाही करू शकले, ते काम आता म्हणतो अल्लाचे आभार मानायला तो तख्ताच्या पायऱ्या उतरून खाली येतो, गुडघे टेकतो आणि अल्लाचे आभार मानतो, नमाज अदा करतो. त्यावेळेची परिस्थिती अशी आहे की औरंगजेब तेव्हा अकलूजला होता. संगमेश्वरी अटक झाली संभाजी महाराज. मुकरब खानाने संगमेश्वरावरून इकडे आणायला सुरुवात केली औरंगजेब. बहादूरगडाच्या त्या परिसरात औरंगजेबाची छावणी पडली. तो अकलूजवरून निघाला आणि बहादूरगड, ज्याला आपण धर्मवीर गड म्हणतो आता, त्या धर्मवीर गडावर अजूनही ते औरंगजेबाच्या तख्ताची जागा वगैरे आपल्याला बघायला मिळते. तिथं पहिल्यांदी कवी कलश आणि संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या दरबारात आणलं गेलं. आणि मग तिथं संभाजी महाराजांना बघून औरंगजेबाने अल्लाचे आभार मानण्यासाठी तख्ताच्या पायऱ्या उतरल्या. आणि मित्रता कशी असते बघा, त्या सगळ्या परिस्थितीत औरंगजेबाच्या समोर येण्याच्या आधी संभाजी महाराज आणि कवी कलश यांची धिंड काढली त्या सगळ्या परिसरातून. संभाजी महाराजांना उंटावर बसवले आणि करकचून साखळ दंडांनी आवळलेले. आणि इराणमध्ये जसे कैद्यांना जसा त्यांचे हात बांधलेले असतात, डोक्यावर जशी त्यांचा कैद्यांचा जसा लिबास असतो तसा लिबास घातलाय, राजवस्त्र उतरवलेली आहेत अंगावर, आणि डोक्यावर अशी ती त्रिकोणी टोपी आहे. आणि अशा परिस्थितीत धिंड चालू आहे. आणि केशव पंडित संभाजी महाराजांचं वर्णन करताना असं म्हणतात की सिंहाप्रमाणे नव्हे तर प्रत्यक्ष सिंहच, असं संभाजी महाराजांचं वर्णन केलं. आणि असा हा प्रत्यक्ष सिंहच, ज्याच्या समोर जाण्याचं कोणाचं धाडस नाही, असा हा सिंह कैद झाल्यानंतर मात्र हे सगळे बाजारपुणगे, हे सगळे लफंगे, हे त्यांना भाले टोचतंय, कोण कोण दगड फेकून मारतंय, कोण शिव्या शाप देतंय, हे असे सगळे नतद्रष्ट या सिंहाला जेव्हा करकचून बांधलंय, तेव्हा मग या सिंहासमोर हे सगळे लफंगे आपापल्या सो कॉल्ड शक्तीचं प्रदर्शन करतायत. आणि महाराजांना जेवढ्या शारीरिक यातना दिल्या गेल्या त्याच्यापेक्षा भयानक मानसिक यातना महाराजांना झालेल्या. आणि मग ती धिंड तिथं सगळ्या बहादूरगडाच्या आसपासच्या सगळ्या गावांमध्ये ती धिंड फिरवली. आणि मग शंभूराज आणि कवी कलश यांना त्या दरबारामध्ये आणलेलं आहे. तेव्हाची जी वर्णन आहेत ती म्हणजे ईद सारखा माहोल आहे त्या सगळ्या मोगलांच्या छावणीमध्ये. जश्न चालू आहे. आणि एवढ्या मानसिक यातना संभाजी महाराजांनी सहन केल्यात, शारीरिक यातना सहन केल्यात. आणि अल्लाचे आभार मानायला तो खाली उतरतो तेव्हा संभाजी महाराज म्हणतात की कविराज, तुम्ही उभी हयात चर्चा केलीत आमच्याशी काव्याची, करून दाखवा या क्षणी या औरंगला बघताना काय वाटतं त्याचं काव्य. आणि मग कविराज शीघ्र कवी आहेत, विलक्षण प्रतिभा आहे दोघांमध्ये. आणि कविराज कविता करतायत. कविराज कविता करतायत की यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंधूर सम, खूब खेल्यो रणरंग, जो रवी ससी लखतही, खद्योत होत बतरंग, त्यो तव तेज निहार के, तखत त्यजो औरंग, तखत त्यजो औरंग. वाव, क्या बात. याचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे रावणाच्या सभेत हनुमंताला बांधून आणलं होतं, त्याप्रमाणे हे संभाजी राजा हा पण आत्ताच्या काळातला रावणच आहे. असा औरंगजेब, त्याच्यासमोर तुला आणलेस हनुमंताप्रमाणे. आणि हनुमंताचा संपूर्ण देह शेंदुराने माखला होता आणि तुझा संपूर्ण देह रक्तबंबाळ झालाय, लहूलहान झालाय. हा लहूलहान झालेला हा देह जणू मारुतीने शेंदूर फासला असं वाटतं. वाव. आणि आकाशात सूर्यचंद्र उगवल्यानंतर ज्याप्रमाणे काजवे निस्तेज होतात, त्याप्रमाणे तुझं तेज बघून
हा काजवारूपी औरंगजेब तेच झालाय आणि त्यांनी तुझ्यासमोर येऊन गुडघे टेकले. अशी ही कविता आहे. असा प्रसंग तिथं घडला. बरोबर. ह्यालाच म्हणायचं नैतिकता, आध्यात्मिकता, की त्याही परिस्थितीमध्ये एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगतोय की या प्रसंगावर एक कविता कर आणि ती कविता सादर केली जाते. आणि ही कविता ऐकून सगळे चपापतायत आणि तिथं पहिल्यांदी डोळे फोडणे आणि जीभ काढण्याची आज्ञा तिथं दिली. दिली. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर वढूला ती छावणी सगळी शिव झाली. वढू, तुळापूर या सगळ्या भागात. रोज आविष्कार नवीन नवीन शोधले जातात. शिक्षा काय करायच्या खूप कमी दाखवले बरं छावा चित्रपटामध्ये. यापेक्षा खूप भयानक आहे. तर आणि मग संभाजी महाराजांना अमावस्येच्या दिवशी त्यांची हत्या केली. त्याचं कारण पण आहे की दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याला हिंदूंना औरंगजेबाने दिली भेट आहे आपल्या राजाच्या मस्तकाची. हिंदूंमध्ये दहशत बसावी, पुन्हा माझ्या जिहादच्या मार्गामध्ये कोणी खीळ घालू नये, दारुल इस्लामच्या मार्गात कोणी येऊ नये, आलं तर त्याचा असा हश्र होईल करीत. अशी ती मानसिकता आहे. का मारलं गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी औरंगजेबाने? ते ह्याच्यासाठी मारलं की हिंदूंवर दहशत बसली पाहिजे. पुन्हा कुठलाही काफिर राजा तयार नाही झाला पाहिजे. ही मानसिकता आहे औरंगजेबाची. आणि बरोबर उलट झालं. अमावस्येला काळोख असतो, अंधार असतो. संभाजी महाराजांच्या देदीप्यमान बलिदानातून प्रेरणा घेऊन त्या बलिदानातून प्रचंड मोठं तेज निर्माण झालं. अमावस्येच्या दिवशी तेज प्रभाव उमटले आणि पुढे 18 वर्ष हा संघर्ष चालू आहे आपला. 18 वर्ष, वर्ष दीड वर्ष गेलं आपल्याला सावरायला, पण त्याच्या पुढे हा संघर्ष चालू आहे. 40 दिवसांचा वचपा आपण 5,500 दिवस घेत होतो. औरंगजेबाची पळताभुई थोडी केली आपण. औरंगजेब हतबल झालाय. पुढची वर्णन तुम्हाला वाचवणार नाहीत. औरंगजेब हा म्हणजे तो इतका दहशतीखाली आहे की हे बोलतो हे मी काही माझ्या मनाचं नाही बोलत आहे. एका ठिकाणी वर्णन आहे खाफी खाननी केलेलं, त्याचाच दरबारी. तो औरंगजेब हा संडासला बसला होता आणि त्या छावणीत एकदम पाणी आलं, नदीचा लोंढा आला आणि एकदम तारांबळ उडाली सगळ्यांची. ती तारांबळ उडाली, सगळा आरडाओरड झालं. औरंगजेबाला वाटलं मराठी आले, म्हणून तो त्या स्थितीत तसाच उठला आणि तिथं त्याचा पाय मोडलाय. बापरे. हो. घाबरून उठलाय तो. काय करत होता मी सांगितलं. पाय मोडलाय आणि खाफी खानच वर्णन करतो की आता हा तैमूर लंगाचा वंशज शोधतोय, कारण की तैमूर पण लंगडा होता. औरंगजेब त्याच्या कुटुंब कबिल्यासह तिथं जे कोण होते 2 दिवस उघड्यावर राहिलेला आहे. बापरे. बापरे. त्याचा सगळा खजिना इथं रिता झालाय औरंगजेबाचा. मुघली साम्राज्य उद्ध्वस्त झालंय. औरंगजेबच्या डोक्यात एक जे जिहादचं ते घुसलं होतं, खोळ उतरलं. ते खूळ नव्हतं, ते त्याची प्रेरणा आहे. ते ऍक्च्युअली इस्लामचा ड्रायव्हिंग फोर्स येतो. पण तो जिहाद तो काही त्याचा पूर्ण झाला नाही. आग्र्याच्या किल्ल्याची चावी घेऊन औरंगजेब आला इकडे. इतका संशयी आहे. ती चावी त्यांनी तिथं ठेवली नाहीये. आणि सरते शेवटी औरंगजेबाची कबर इथंच खणली गेली, या महाराष्ट्राच्या भूमीत. आणि तिथंच त्यांनी स्वतःला गाडून घेतलं आणि ती आग्र्याच्या किल्ल्याची चावी त्याच्या बरोबर गेली त्या कबरीत. असा हा पराक्रम आहे आपला. संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांचा संकल्प आणि संभाजी महाराजांचं बलिदान तिथून पुढं 18 वर्ष हा संघर्ष चालू आहे. संभाजी महाराजांचं बलिदान झाल्यानंतर हिंदवी स्वराज्य थोडा वेळ लागला सावरायला, पण नंतर वर्धिष्णू होत गेले बलिदानातून प्रेरणा घेऊन. औरंगजेब मेल्यानंतर मात्र मोगल साम्राज्य लयास गेले. बरोबर. खरंय. 1707. औरंगजेब आणि संभाजी महाराज म्हणजे मी तर असं म्हणतो की 17व्या शतकात झालेलं प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे आणि राम. संभाजी महाराज.
की ज्यांच्या युद्धनीतीमध्ये देखील त्यांनी जंजिरा किल्ला गेला सेतू बांधला होता सागरामध्ये. एका दानपत्रात बाकरे शास्त्रींना दिलेलं दानपत्रात असते असं म्हणतात, दाशरथी रामाप्रमाणे मी आहे. बुधभूषण मध्ये कुठल्या कुठल्या विद्या येतात संभाजी महाराजांना त्याची नोंद त्यांनी करून दिली. त्याच्यात धनुर्विद्या, संभाजी महाराज धनुर्विद्येमध्ये निष्णात होते आणि त्यांच्या धनुष्याचं नाव कोदंड आहे. अच्छा, हो. ओके. त्यामुळे एका अहिल्यामातेचा उद्धार केला प्रभू श्रीरामचंद्र. संभाजी महाराजांनी रामाचा आदर्श घेऊन गोव्यामध्ये त्या इगर्जीवर छापा टाकून शेकडो अहिल्यांना मुक्त केलं. तर असे हे महापराक्रमी. सो सर, आता ह्या संघर्षाचा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये झालेल्या ज्या संघर्षाचा एक काही शब्दांमध्ये तुम्ही काय परिपाक सांगा? त्याचा परिपाक म्हणजे मी मगाशी सांगितलं दोघांबद्दल जे बोलतो त्याच्यात एक मला शाहीर योगेशांचं जे काव्य आहे संभाजी महाराजांवरचं ते म्हणावंसं वाटतं. आणि त्याच्याआधी एक गझल आहे, गझल म्हणा किंवा काय ते फेमस आहे, तुम्हाला माहिती असेल, चढता सूरज ढलता है ढल जाएगा. तर ते मला असं वाटतं की ती गझल बहुतेक औरंगजेबाला बघूनच लिहिलेली आहे. त्याच्यातली काही काही वाक्य आहेत ती तर एकदम फिट होतात. औरंगजेबाचा तो जो सगळा हेकेखोरपणा आणि त्याचा जो काही इथं पराभव झाला त्याच्यातलं ते एकच वाक्य मी तुम्हाला सांगतो की ते मी तर माझी काही ती पाठ नाही येत, एकतर उर्दू शब्द आहेत की त्या गझलेमधलं एक वाक्य आहे, मुल्तिसिन तवज्जू का कब्र ही ठिकाण आहे. तर कब्र ही ठिकाण आहे. त्या औरंगजेबाची कबर इथंच महाराष्ट्रात खणली गेली. म्हणजे कब्र ही ठिकाण आहे म्हणजे तू काय तुला करायचं ते कर, तू शेवटी इथंच तुला गाडणार होता. हे वाक्य करायचे ते की तुला किती उत्मात करायचा आहे, तुला किती फौज आणायची, काय आणायची, काही उपयोग होणार नाही. 27 वर्ष संघर्ष चालू आहे बरं का, 27 वर्ष. आणि शेवटी औरंगजेब इथंच दफन झाला. त्याच्या त्या छावणीचं वर्णन करताना 50,000 उंट आहेत, 3,000 हत्ती आहेत त्याच्याकडे. ते ह्या गझलीमध्येच ते आणखीन एक वाक्य आहे की अब ना वो हलाकू है और ना उसके साथी है. हलाकू म्हणजे एक कणखर माणूस म्हणा किंवा एक असं. आणि शेवटी तसंच झालं होतं. शेवटी तो अतिशय लेचा-पेचा झाला होता. आणि जंग जुलस पोरस है और ना उसके हाती है. आता इथं पोरसच्या जागी आपण औरंगजेब म्हणू शकतो की त्याचे हाती पण नाहीयेत, आता उंटही नाहीयेत, काहीच नाही. तर ती गझल मला असं वाटतं ती औरंगजेबाला एकदम फिट बसते. कदाचित औरंगजेबासाठीच लिहिलंय. आणि एक शाहीर योगेशांनी जे संभाजी महाराजांवर काव्य लिहिले ते मी सादर करतो. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, बस एक ही शंभू राजा था. तेजपुंज तेजस्वी आंखें, तेजपुंज तेजस्वी आंखें, निकल गई पर झुका नहीं. दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के, ध्येय मार्ग से हटा नहीं. हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी छूटा नहीं. जिह्वा काटी खून बहाया, जिह्वा काटी खून बहाया, धर्म से सौदा किया नहीं. और गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं, कभी किसी से डरा नहीं. रामकृष्ण शालीवाहन के पथ से विचलित हुआ नहीं. अरे शिवाजी का ही बेटा था वह, कभी गलत राह पर चला नहीं, कभी गलत राह पर चला. बरस 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, बरस 300 बीत गए अब शंभू के बलिदान को. कौन जीता कौन हारा, औरंगजेब या शंभू, पूछ लो संसार को. क्या बात आहे. वाह! आपण खरंच विचार केला पाहिजे की औरंगजेबाचं मोगली साम्राज्य नेस्तनाबूत झालं तो गेल्यानंतर. खरंय. पण बरोबर. या देदीप्यमान बलिदानातून प्रेरणा घेऊन हिंदवी स्वराज्य वर्धिष्णू होत राहिले आणि हो. अटकेपार आपण अटकेपार झेंडे झेंडे गाडले. गाडलेले. बरोबर. ट्रू. त्यामुळे कौन जीता कौन हारा, पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है, कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है.
अमर शंभू तू अमर हो गया, तेरी जय जयकार है, तेरी जय जयकार है। मातृभूमि के चरण कमल पर, भारत माँ के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, हे दूजा दुनिया में कोई, जैसे शंभू राजा था, जैसे शंभू राजा था। क्या क्या बात आहे, क्या बात क्या बात. खूपच छान, खूपच शाहीर छान. योगेशांनी लिहिलेलं हे काव्य आहे. माझ्या या अंगावर काटा काव्यामध्ये आला. होय, संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा आणि चरित्रातला सगळा सार या काव्यात त्यांनी मांडलाय. पुस्तकाबद्दल सर मला खूपच बोलायला आवडेल. अं, खूपच छान चर्चा झाली भिसे साहेब. आता आम्हाला तुमच्या पुस्तकाबद्दल थोडं सांगा. वीरांचे वीर धर्मवीर या पुस्तकाबद्दल थोडंसं आम्हाला माहिती द्या. अ, हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये संभाजी महाराज हे कसे धर्मवीरच होते आणि 8.5-9 वर्षाची त्यांची कारकीर्द ही कशी हिंदू धर्म रक्षणासाठी होती, अशी समकालीन कागदपत्रांच्या आधारे मांडणी केलेली आहे. ह्याच्यात काही कुठेही मी माझ्या मनाचं काही टाकलं नाही. तेव्हाचे सगळे संदर्भ मी मोगल दफ्तरातले, आपल्या काही कागदपत्रातले, काही विदेशी कागदपत्रातल्या नोंदी घेऊन कशा रीतीने संभाजी महाराजांनी घरवापसी केली, ज्याप्रमाणे नेताजी पालकरला परत हिंदू धर्मात घेतलं, त्याप्रमाणे गंगाधर पंत कुलकर्णी नावाच्या एका इसमास संभाजी महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतला. मोगलांनी बळजबरीने त्याला मुसलमान केलं होतं. गंगाधर कुलकर्णी संभाजी महाराजांच्या चरणापाशी जाऊन बसला रायगडावर आणि संभाजी महाराजांनी त्याची घरवापसी केली. घरवापसी करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा संभाजी महाराजांनी, मी मगाशी तर सगळ्या गोष्टी सांगितल्याच हिंदू धर्माबद्दलच्या, कुठं कुठं मंदिरं बांधली आहेत, काय काय धार्मिक कार्य केली आहेत, हे सगळं मी या पुस्तकामध्ये मांडलंय. तर आपल्याला आवर्जून ते वाचावं, आपण आपल्या दर्शकांना सांगावं. नक्कीच. आणि सर हे पुस्तक कुठे उपलब्ध होईल आपल्याला? हे पुस्तक मी एक नंबर देतो. हे मुलुखगिरी प्रकाशननी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. कोल्हापूरची संस्था आहे. तर तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये तो नंबर. Definitely. नक्कीच, नक्कीच. तर हे दुसरं नक्कीच. पुस्तक आहे विद्यार्थ्यांचे शंभूराज. हे स्नेहल प्रकाशन पुणे या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले. स्नेहल प्रकाशन मध्ये पुस्तक तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं किंवा त्याचाही मी नंबर देऊन ठेवेन. संभाजी महाराजांनी जो बुधभूषण ग्रंथ लिहिलाय, त्या बुधभूषण ग्रंथामध्ये विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन केलं, युवकांना कसं मार्गदर्शन केलं, हे कसं रिलिव्हंट आहे आत्ताच्या घडीला, अशी मी या पुस्तकात मांडणी केली. आत्ताचे संदर्भ जोडून त्याला शिवशंभू चरित्रातली काही गोष्टी गुंफून मी ते मुलांना समजेल अशा भाषेमध्ये लिहिलंय. आणि त्या पुस्तकाची टॅगलाईन आहे, माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. त्यामुळे फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही, सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठीच हे पुस्तक खूपच छान. उपयुक्त आहे. हो, कारण की मला इकडे दिसतंय की म्हणजे इकडे प्रश्नमंजुषा स्पर्धा, क्विज वगैरे पण आहे. होय. तो विद्यार्थ्यांसाठी तर खूपच चांगलं आहे. खूपच छान. आणि तुम्ही जे टॅगलाईन दिली आहे त्याला मी पण अतिशय मानतो. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. आणि आम्ही नक्की हे पण पुस्तक वाचू आणि वीरांचे वीर धर्मवीर तर नक्कीच वाचायला. थँक्यू सो मच, तुम्ही आलात आमच्या चर्चेमध्ये आणि रिकाम चॅट्सला एक खूप सुंदर माहिती दिली. आमच्या प्रेक्षकांना सगळ्यांना खूप सुंदर माहिती दिली. आम्हाला खूप मजा आली, खूप छान वाटलं आणि आम्हाला खूप गोष्टी समजल्या, खूप शॉकिंग गोष्टी समजल्या. तर त्या सगळ्या गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद. आणि आपण जर अजून प्रेक्षकांची जर आपल्याला कमेंट्स आले तर आपण अजून एक पॉडकास्ट करू जरूर. आणि थँक्यू सो मच निलेश सर. खूप खूप धन्यवाद परीक्षितजी आणि केयूरजी आणि आपल्या सगळा ऑडियन्स, सगळे दर्शक आणि रिकाम चॅट चॅनलला मी भरभरून शुभेच्छा देतो. आणि असं नम्रपणे विनंती करतो की रिकाम चॅट चॅनलला अधिकाधिक तुम्ही सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. मला इथं बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा परीक्षितजी आणि कयूरजी यांचे मनपूर्वक आभार, आपल्या सगळ्यांचे आभार. मी निलेश रमेश भिसे, रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय. धन्यवाद.